या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या गणपती बाप्पाची मूर्तीची जेव्हा प्रतिष्ठापना झाली तेव्हा ती मूर्ती होती साधारण 3.5 फुटाची आणि आज आता आपण जेव्हा दर्शनाला जाऊ तर ती आपल्याला ती पाहायला मिळेल साधारण 7 फुटाची. म्हणजे 3.5 फुटाची मूर्ती आज 7 फुटाची झाली आहे. म्हणजे ती मूर्ती तीळ तीळ वाढते अशी भाविकांची श्रद्धा आहे. 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह झाला. त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी खूप गोळीबार केला. तर त्याच्यामध्ये एक ह्या गजाला लागलेली मी तुम्हाला खूण दाखवते. ही बघा, ही जी खूण आहे, ही गोळीची खूण आहे, ही त्या सत्याग्रहाची आपल्याला अजूनही साक्ष देत आहे. अटल सेतूवरती आपण थांबलोय थोडंसं निसर्ग सौंदर्य पाहायला. गाडी इथे पार्क केली आहे. माझे फॅमिली मेंबर सगळे अटल सेतूला उभं राहून इकडे निसर्ग बघा. आता मस्त छान समुद्र बघा, छान वाटतंय बघायला. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास आणि मी आहे राजेंद्र विष्णू चव्हाण. आपल्या महाराष्ट्राचं लाडकं आणि आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाची आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य जागृत देवस्थान आहे. त्यापैकी एक म्हणजे चिरनेरचा महागणपती. आज आपण आलो आहोत चिरनेरला महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी. या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या गणपती बाप्पाची मूर्तीची जेव्हा प्रतिष्ठापना झाली तेव्हा ती मूर्ती होती साधारण 3.5 फुटाची आणि आज आता आपण जेव्हा दर्शनाला जाऊ तर ती आपल्याला ती पाहायला मिळेल साधारण 7 फुटाची. म्हणजे 3.5 फुटाची मूर्ती आज 7 फुटाची झाली आहे. म्हणजे ती मूर्ती तीळ तीळ वाढते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर माझीही उत्सुकता तेवढीच वाढली आणि मीही तेवढाच उत्सुक आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि या गणपती बाप्पा आणि त्या मंदिरामागे काय इतिहास आहे हे जाणून घेण्यासाठी मी तेवढाच उत्सुक आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीची, गणपती बाप्पाच्या मंदिराची जी काही माहिती मला मिळाली किंवा मला मिळेल ही सगळी माहिती आणि सगळा इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत श्री महागणपती चिरनेरची मूर्ती. आणि 1930 साली जंगल सत्याग्रह झाला होता. म्हणजे जेव्हा इंग्रजांची सत्ता आपल्या देशावरती होती तेव्हा 1930 साली जंगल सत्याग्रह झाला होता. तेव्हा देखील इथे हुतात्मा शिल्प काही हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती तिथे दिली होती सत्याग्रहासाठी. तर ते जे हुतात्मा स्मारक जे बांधलं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण भेटूया गणपती बाप्पाच्या मंदिरात. आपण आता चिरनेर येथे श्री महागणपतीच्या दर्शनासाठी मंदिरात आलो आहे. पण या मंदिरात मुंबईहून यायचं कसं हे आपण थोडक्यात पाहूया. आणि ते पाहून झाल्यानंतर या मंदिराबद्दल, या गणपतीच्या मूर्तीबद्दल जी काही माहिती मला मिळेल ती सगळी माहिती यापुढील व्हिडिओमध्ये माझी बायको अनिता कंटिन्यू करेल. नमस्कार मंडळी, हा आहे अटल सेतू. मी आता चाललोय चिरनेरला महागणपतीच्या दर्शनाला. महागणपतीच्या दर्शनाला चिरनेरला जाण्याची गेले 5 ते 6 महिने माझी इच्छा होती. पण मी मनामध्ये ठरवलं होतं की जेव्हा अटल सेतू होईल तेव्हा ह्या अटल सेतूवरूनच प्रवास करून आपण महागणपतीच्या दर्शनाला जायचं. आणि तो दिवस आज उजाडला. मी माझी गाडी घेऊन शिवडी नावाशेवा अटल सेतू या मार्गे चिरनेरला चाललोय. आता ह्या ब्रिज बद्दल सांगायचं म्हटलं तर खूप अप्रतिम असा ब्रिज आहे. बांधकाम खूप सुंदर आहे. आम्ही इथे थोडी गाडी पार्क करून आजूबाजूला समुद्र जो आहे म्हणजे आपण समुद्राच्या मध्यभागी आहोत असं वाटतंय. आणि खूप लांब पर्यंत बिल्डिंग्स वगैरे दिसतात पण त्या खूपच लांब आहेत. म्हणजे तुम्ही या अटल सेतूने नक्की प्रवास करा, अगदी सुखाने प्रवास करा. कारण आपल्या बरोबर आपली फॅमिली सुद्धा असते, त्यांची जबाबदारी आपल्यावरती असते. म्हणून गाडी कोणत्याही रोडला, अटल सेतू असो, मुंबई पुणे असो किंवा कोल्हापूर हायवे कुठेही असो, जगामध्ये कुठेही गाडी चालवताना सांभाळून गाडी चालवा. आणि ह्या अटल सेतूवरती तर एकदा गाडी चालवायला नक्की या. ती आपण थांबलोय थोडंसं निसर्ग सौंदर्य पाहायला. गाडी इथे पार्क केली आहे आणि माझे फॅमिली मेंबर सगळे अटल सेतूला उभं राहून इकडे निसर्ग बघा. आता मस्त छान समुद्र बघा, छान वाटतंय बघायला. महाराष्ट्रात व देशात आज अनेक पुरातन गणेश मंदिरे आहेत आणि त्यातून गणेशाची विविध गोजीरवाणी रूपे आपल्याला पाहावयास मिळतात. उरण तालुक्यातील भक्ती शक्ती
आणि निसर्ग यांचा वरदहस्त लाभलेल्या ऐतिहासिक चिरनेर गावातील महागणपती गणेश मंदिर अद्याप सर्वदूर प्रसिद्ध पावले नसले तरी त्यातील गणरायाच्या आगळ्या वेगळ्या व भव्य तसेच देखण्या रूपामुळे महाराष्ट्रात अष्टविनायकानंतर या गणपतीचा नावलौकिक पावला आहे. मुंबईपासून चिरनेर महागणपतीच्या मंदिरापर्यंत अंतर आहे फक्त 35 किलोमीटर आणि अटल सेतूवरून आपल्याला इथे पोहोचण्यासाठी फक्त 50 मिनिटे लागतात. आता आपण आलो आहोत चिरनेर महागणपती प्रवेशद्वाराजवळ. इथून आता सरळ आपली गाडी इथून जाणार मंदिराजवळ. चिरनेर गावातील महागणपती प्रवेशद्वारापासून मंदिरात पोहोचण्यासाठी आपल्याला गावातील छोट्या आणि अरुंद रस्त्यावरून जावे लागते. चिरनेर येथील गणपती मंदिर पेशवेकालीन असून आतील व बाहेरील रचनेवरून पाषाणावरील कालाकुसरीचे मंदिराचे हे काम म्हणजे शिल्पकलेचा आणि वास्तुशास्त्राच्या बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे. आता आपण आलो आहोत श्री गणपती मंदिर चिरनेर येथे. तर इथे तुम्ही आजूबाजूला पाहाल तर आपल्याला पार्किंगची अगदी खूप उत्तम आणि छान व्यवस्था आहे. तर चला आपण आता मंदिराकडे जाऊया आणि दर्शन घेऊया. इथे तुम्ही मंदिर पाहाल तर मंदिराच्या आजूबाजूला खूप झाडांची वर्दळ आहे. खूप निसर्ग पूर्ण नटलेला आहे. आपल्याला आजूबाजूचा परिसर दिसतो. आणि या मंदिरामध्ये गणेश जयंती किंवा महागणेशोत्सव आता जो झाला तेव्हा खूप गर्दी असते. आता तुम्हाला इथे गर्दी दिसत नसेल पण इथे पण मागे पाहाल तर भक्तांसाठी इथे शिस्तीमध्ये उभी राहून दर्शन घेण्याची व्यवस्था केलेली आहे. पण आता आज जाऊया मंदिरामध्ये. चिरनेर येथील गणपती मंदिराच्या सभामंडपाचा उपयोग इंग्रजांनी चिरनेर सत्याग्रहातील सत्याग्रहींना बंदिस्त ठेवण्यासाठी केला होता. येथील जंगल सत्याग्रहाचा काय इतिहास आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. बाप्पा खूप छान आहे ना. मूर्ती भव्य व पूर्वाभिमुख असून शेंदूर चर्चित आहे. श्रींच्या उजव्या हातात परशु आहे तर दुसरा हात आशीर्वादाचा आहे. डावीकडील वरच्या हातात पाश तर दुसऱ्या हातात मोदक असून डोक्यावर मुकुट दिसून येतो. चिरनेरचा हा महागणपती डाव्या सोंडेचा आहे. हे जे बाप्पाचं मंदिर आहे हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि आपण बाप्पाची मूर्ती जवळ देखून पाहिली तर फार पुरातन मूर्ती आहे जाणवते आपल्याला. मंदिराचा कळस गोलाकार घुमटावर बसवलेला आहे. आणि ही जी मूर्ती जेव्हा स्थापना झाली तेव्हा 3.5 फुटाची होती आणि आता 7 फुटाची आहे. म्हणजे ही मूर्ती तेळ वाढते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आपल्या देशाने त्यावेळेला परकीयांची अनेक आक्रमणे झेलली. पण जेव्हा मोगलांचं राज्य चालू होतं तेव्हा त्यांनी आपले हिंदू धर्मातील देवी देवतांचे मूर्त्या त्यांचे मंदिर यांची नादुरुस्त करण्याचं काम सुरू केलं. त्याच वेळेला ही बाप्पाची आपली मूर्ती ही 3.5 फुटाची होती आणि इथे एक जो भाविक होता त्याने या मूर्तीला एका तलावामध्ये आपल्या इथे जे आहे तिथे नेऊन ठेवलं आणि ती मूर्ती सुरक्षित ठेवली. कालांतराने पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांना गणपती बाप्पाने दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी तलावातील मूर्ती बाहेर काढून इथे या मूर्तीची स्थापना केली.
मी जर मूर्तीला निरखून पाहिला जवळून तर या बाप्पाच्या गालावर एक चीर दिसते आपल्याला. याच खुणेवरून बाप्पाच्या या गावाला चिरनेर असे हे नाव पडलेलं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांना बाप्पाने येऊन दृष्टांत दिला की मी तळामध्ये आहे आणि तू तिथून मला करून म्हणजे स्थापना कर. तुम्ही माझ्या मागे पाहाल तर हेच ते तळे आहे जिथे बाप्पाची मूर्ती होती. ह्या तळ्याच्या शेजारी बघाल तर तुम्ही महादेवाचं मंदिर आहे. तिथे जाऊन तुम्ही महादेवाचं दर्शन घेऊ शकता. खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे. पंचवीस सप्टेंबर 1930 साली इथे खूप मोठा जंगल सत्याग्रह झाला होता. त्यावेळेला इंग्रजांनी आपल्या भारतीयांवरती अगदी बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये खूप जणांना आपल्या प्राणांची आहुती देण्यात आली होती. तर त्यांच्या स्मरणार्थ इथे आपण पाहू शकता हुतात्मा शिल्प स्मारक म्हणून बांधलेलं आहे. या सत्याग्रहामध्ये ज्यांना ज्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली ती त्यांना गोळी का लागली हे त्यांच्या स्मारकाच्या खाली आपल्याला लिहिलेलं दिसतं. त्या प्रत्येक जणांना गोळी कशी लागली त्याची कारणं दिलेली आहे तिथे. तुम्ही बघू शकता प्रत्येक स्मारकाखाली त्यांचे कारण लिहिलेली आहेत की त्यांना गोळी कशी लागली. पंचवीस सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह झाला. त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी खूप गोळीबार केला. तर त्याच्यामध्ये एक ह्या गजाला लागलेली मी तुम्हाला खूण दाखवते. ही बघा, ही जी खूण आहे ही गोळीची खूण आहे. ही त्या सत्याग्रहाची आपल्याला अजूनही साक्ष देत आहे. तर मंडळी, मी बनवला चिरनेरच्या महागणपतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भटकंती न संपणार प्रवास या आमच्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, फिरत राहा. धन्यवाद. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अनेक भाविक आज चिरनेरच्या श्री क्षेत्राला भेट देतात. गणेश भक्तांच्या मनोकामना महागणपतीच्या दर्शनाने पूर्ण होतात. आपणही चिरनेरला येऊन महागणपतीचा आशीर्वाद नक्की घ्या. श्रींच्या चिरनेर क्षेत्राच्या भेटीने न जाणो तुम्हालाही रिद्धी सिद्धी प्राप्त होईल.